आज 29 ऑगस्ट 1 वर्ष पूर्ण होत आहेत. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे. तर ह्यावरच आज आपण प्रकाश टाकण्याचं काम करू. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे. मी बायकोला सांगताना सांगितलंय, हे बघ आला तर तू गेलो तर समाजाचा कुंकूपासून तयार आहे. ह्या एका वाक्यानेच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आमरण उपोषणाची सुरुवात केलेली होती. 29 ऑगस्ट 2023 रोजी जालना जिल्ह्यातील शागड ह्या ठिकाणी रस्ता रोको करून त्यानंतर आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन चालू केले होते. आज जवळपास या घटनेला 1 वर्ष उलटत आलेले आहेत, तरी सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही निकाली लावलेला नाही. 29 ऑगस्ट 2023 रोजी मनोज जरांगे पाटील यांनी हजारो गोदापट्ट्यातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शागड ह्या ठिकाणी आपला रस्ता रोको केला होता. त्या ठिकाणी शासनाचे काही अधिकारी आले होते, परंतु मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा तोडगा काढण्यात त्यावेळेस देखील अपयश आल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांनी डायरेक्ट आमरण उपोषणाची भूमिका घेतली होती आणि आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी 29 ऑगस्ट 2023 पासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण चालू केलेले होते. आज मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 5 आमरण उपोषण केलेले आहेत. मुंबई दौरा देखील केलेला आहे, मराठवाडा दौरा देखील केलेला आहे, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा देखील केलेला आहे. परंतु महायुती सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही निकाली काढला नसल्यामुळे आज मनोज जरांगे पाटील हे राजकीय भूमिका घेत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे. राजकारणात उतरल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. आता हे स्पष्ट झाल्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील हे आपले उमेदवार उभा करणार असल्याचे देखील आता चित्र स्पष्ट होताना पाहण्यास मिळत आहे. आज घडीला मराठा आरक्षणाच्या विषयावर गेल्या 1 वर्षापासून सातत्याने मनोज जरांगे पाटील हे लढा उभारीत आहेत. यांच्या ह्या लढ्यानिमित्त तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.